अहिल्यानगर भिंगार छावणी परिषदेमध्ये माहिती देण्यास टाळाटाळ होत असून छावणी परिषदेच्या गैरकारभारावर यामुळे संशय अधिक गडद झालाय। याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांची अपीलीय सुनावणी आज संपन्न झाली। भिंगार छावणी परिषदेमध्ये मागील काही काळापासून सुरू असलेल्या गैरकारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी माहितीच्या अधिकारात विविध विषयांवरील माहिती मागितल्यानंतरही संबंधित कार्यालयाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्याचे समोर आले आहे। या संदर्भात मतीन सय्यद यांनी दाखल केलेल्या अपीलीय सुनावणीची आज छावणी परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी मॅडम यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली। या सुनावणीत सय्यद यांनी त्यांच्या वकिलासह ॲडव्होकेट मोहसिन अब्दुल गनी शेख, ॲडव्होकेट अमोल सिमोन दुशिंग, ॲडव्होकेट नदीम गफ्फार सय्यद आणि ॲडव्होकेट ताज सय्यद यांच्यासह सहभाग घेतला। या सुनावणीसाठी छावणी मंडळाचा संभाजीनगर येथून वकील प्रतिनिधी हजर राहिले होते। या सुनावणीमध्ये विविध प्रकरणांवरील माहिती नाकारण्यात आल्यामुळे गैरकारभाराचे सावट अधिक गडद झाले आहे। यामध्ये मनोनीत सदस्यांच्या संदर्भातील माहिती छावणी परिषदेकडे नसल्याचे सांगण्यात आले। तसेच अतिक्रमण विषयक कोणतीही माहिती त्यांच्या कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आणि अतिक्रमणावरील ऑडिट कागदपत्रे देण्यास नकार देण्यात आलाय आणि छावणी कार्यालयातील बोर्डरूम आणि ऑफिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले। आज आम्ही कॅन्टोन्मेंटच्या गैरकारभाराच्या विरोधात जे काही चुकीची ॲक्टिव्हिटी झाली होती त्याची माहितीच्या अधिकारी माहिती वगैरे मागितली होती। त्यांनी काही माहिती दिली नाही। आता त्याच्यात हास्यास्पद म्हणजे आता ते सांगणं चुकीचं, आता कोर्ट मॅटर चालू आहे, पण आता ते थोडं सांगावंच लागेल काय चाललंय। कॅन्टोन्मेंटचा जो मनोनीत सदस्य आहे त्याच्याबद्दल माहिती मागली, त्यांच्याकडे काही रुपयाची माहिती नाही आणि तो ह्या ऑफिसमध्ये येऊन बसतोय, यांच्याकडे काही माहिती नसताना मग तो कस काय अथॉरिटी, म्हणजे मग एखादा पाकिस्तानचा माणूस येऊन बसेन इथं, अशीच परिस्थिती झाली का त्या, म्हणजे यांना माहितीच नाही त्याची पूर्ण का तो माणूस कोण आहे, त्या कसा अपॉइंट झाला, कोण आहे, त्याची पूर्ण माहिती यांना मागितली, त्यांच्याकडे माहिती नाही दिली त्यांनी, एक पहिला। दुसरा, भिंगारमध्ये अतिक्रमणचे जे कोर्टाचे स्टे असताना त्याची त्यांनी अतिक्रमण काढले आणि त्याला चुकीच्या पद्धतीने काढली आणि त्यांचं जो चुकीचं काम झालंय ते त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी आता त्यांनी हे फक्त उडवाउडीचे उत्तर देत होते। पण आज आमच्या वकील साहेबांनी त्यांना पूर्ण जे चुकीची ॲक्टिव्हिटी झाली आहे त्याची पूर्ण जाणीव करून दिली आणि नवीन सीओ जे आलेला आहे आता त्यांना ते फार असं वाटतंय की ते उत्तर देत नाही दिलं तर आम्हाला शेवटी आम्हाला याच्या पुढे आम्ही आपल्याला जाणार, कारण आम्ही जे काम करतोय हे फक्त गोरगरीब जनतेसाठी काम करायचं आहे। त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते या हिशोबाने मी सामाजिक कार्य करायचं आहे। गोरगरीबावर जे अत्याचार झालाय त्याच्या विरोधात आमचं हे पूर्ण काम चालू आहे आणि त्याच्यात सय्यद साहेब आणि दुशिंग भाऊसाहेब यांनी जे आणि त्यांच्या टीमनी जे काम केलंय आज ॲक्च्युली त्यांनी पूर्ण चांगली ते बाजू मांडली आणि आज म्हणजे 50 वर्षात पहिली वेळेस त्यांना औरंगाबादवरून वकील बोलावं लागलं आमच्या वकिलाला उत्तर देण्यासाठी। ही इथंच आम्ही जिंकलोय। कमीत कमी कॅन्टोन्मेंटमध्ये आतापर्यंत असं झालं नाही का कोण आपल्याला उत्तर द्यायला औरंगाबादवरून त्यांना वकील बोलावं लागते, कारण फार मोठं यांचा चुकीचा गैरकारभार झालेला आहे। आणि हा जो अतिक्रमण जे ऑडिट मागितला आहे की भाई ह्याच्या टपऱ्यात तुम्ही जातात, त्यांचे भाडे जे वसूल करतात आणि त्याचा ऑडिट होतो, तो ऑडिटच नाही यांच्याकडं। ते म्हणतात ऑडिट झालेलं नाही, म्हणजे ऑडिट झालेलं नाही म्हणजे फार फार मोठा भ्रष्टाचार आहे। हे करोडो रुपये होणार आहे आणि इथलच्या जो नागरिकावर जो बोजा पडतोय तो बोजाचं प्रमाण जो आहे हे कमी व्हावं, हे आमची अपेक्षा आहे। याचा ऑडिट व्हावं आणि नियमित जे काही पैसा आहे तो गव्हर्नमेंटच्या शासकीय कोषागारातच जमा व्हावा, यासाठी आम्ही आज केलं। आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये काही RTI मध्ये माहिती मागितली होती, त्या माहिती आम्हाला देण्यात आली नाही, नकारण्यात आली। त्या अनुषंगाने आम्ही अपील फाईल केली होती। मग आज रोजी अपीलची पहिली डेट त्यांनी ठेवली होती, तिथं आम्ही हजर झालो। आम्ही आमचे काही अपीलमध्ये जे मागणी केली होती ते बोर्डासमोर ठेवले, कॅन्टोन्मेंट CEO समोर। CEO साहेबांनी त्याच्यावर मी नवीन आत्ताच अपॉइंट झालेले असल्यामुळे ते पाहून नक्कीच जे काही इन्फॉर्मेशन देता येईल ते देतील असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे आणि आम्हाला पुढची तारीख दिलेली आहे। त्या तारखेला शक्यता आहे का आम्हाला आमची माहिती जी मागितलेली आहे
जे जाणून बुजून आमच्या म्हणण्यानुसार जाणून बुजून देत नाही आहेत ऑफिसर्स, ते CO साहेबांनी थोडी दखल घेतल्यानंतर ते नक्कीच आम्हाला दिली जाईल अशी आमची अपेक्षा आहे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.